या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यात शासकीय योजना आणि सेवांचा विहित कालावधी तसंच मानक कार्यप्रणालीनुसार निपटारा करण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत दिनांक 1 मे ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानाचा प्रमुख उद्देश प्रलंबित कामांना गती देणं, शासकीय योजनांचे लाभ नागरिकांच्यापर्यंत जलद आणि पारदर्शक पद्धतीनं पोहोचवणं आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणं हा आहे. येत्या 31 जुलैपर्यंत सर्व महत्त्वाच्या योजनांचं उद्दिष्ट साध्य करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभागांना दिलेत. बैठकीत महसूल, जिल्हा परिषद, दोन्ही महानगरपालिका, वन विभाग, पोलीस, शासनाचे इतर सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या डॅशबोर्डवरती कामांची माहिती नियमितपणे नोंदवण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता येणार आहे. विशेषतः कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अर्थात PMFME योजनेअंतर्गत 500 लाभार्थ्यांची निवड करून त्यांना बँकांकडून कर्ज मंजुरी मिळावी यासाठी तातडीनं कार्यवाही करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.